हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये। तर तुम्ही सगळेजण कसे आहात? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला पाहिजे। आम्ही पण मस्त आणि मजेतच आहोत। तर म्हटलं चला तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आणि एकदम झटपट अगदी कमी वेळेत आणि टेस्टी होते अशी ही रेसिपी आहे। तर रताळू आहे, रताळूचे काप बनवायचे आहे। मार्केटमधून मी पावशेर रताळू आणले होते, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। रताळू धुताना थोडीशी काळजी घ्यायची कारण की त्याच्यावरती माती असते। ते धुवून घेतले आणि मग पुसून काढले त्याला आणि त्याच्यानंतर असे सुरीच्या साहाय्याने जसे आपण बटाट्याच्या चकल्या वगैरे बनवतो तशाच याच्या रताळूच्या चकल्या बनवायचे, काप बनवायचे छान असे। आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। जास्त जाड बनवले तर ते लवकर म्हणजे परतणार नाही आणि पातळ बनवले तर ते म्हणजे असं एकदम त्याचा गोळा होऊन जाईल किंवा असं चिखलसारखं होऊन जाणार, काप दिसणार नाही। त्यामुळे मध्यम आकाराचेच आपण याचे काप बनवायचे आहे सुरीच्या साहाय्याने मस्त। तर अशा पद्धतीने एकदम गोल गोल असे काप बनवून घ्यायचे आणि एवढे सुंदर लागतात आणि एवढे टेस्टी लागतात ना हे काप। तर आणि हे रताळू गोड असतं त्याच्यामुळे हे काप पण म्हणजे शिजल्यानंतर एकदम गोड लागतात। तर चला म्हटलं तुमच्यासोबत रताळूची काल पण एक रेसिपी शेअर केली होती, आज पण एक रेसिपी तुमच्यासाठी शेअर करूया। नवरात्रीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटताय, तुम्ही बघतात का? लाईक पण करत जा, शेअर पण करत जा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन वाटतं, छान वाटतं। कोणीतरी बघतंय, लाईक होत आहे, व्हिडिओ बघताय, कमेंट करताय, मग चांगलं वाटतं थोडं। त्यामुळे व्हिडिओला लाईक पण करत जा। तर चला तर छान असे रताळ्याचे काप बनवून घेतलेले आहे। आता इथं मी म्हणजे पातळ कढई घेतलेली आहे जेणेकरून आपले काप जे आहे ते पटकन परतल्या जातील। तर कढई घेतलेली आहे, इथं तुमच्याकडे तेल असेल तर तेल टाका, तूप असेल तर तूप टाका, ऑप्शनल आहे। असं काही नाही आहे की तेलच पाहिजे तूपच पाहिजे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका। त्याच्यानंतर कढई गरम झाली, आता याच्यामध्ये हे केळीचे काप मी टाकून घेतलेले, केळीचे नाही सॉरी रताळूचे काप मी टाकून घेतलेले आहे। तर बघा छान असे परतून घ्यायचे आपल्याला। तर तेलामध्ये टाकल्याच रताळूचा कलर असा थोडासा येल्लो येल्लो होतो आणि कलर लगेच चेंज होतो। आणि जर आपण जास्त वेळ कापून ठेवले तर त्याचा कलर काळा पडतो। त्यामुळे असे कापून ठेवायचे नाही रताळू, का आपण कट केले की लगेच परतवायला टाकायचे, कारण की याची प्रोसेस जी असते ती बटाट्यासारखीच असते आणि नाहीतर मग पाण्यामध्ये ठेवावं लागतं। आणि त्यापेक्षा कट केले लगेच आपण परतवायला टाकायचे, म्हणजे ते काळे पण पडत नाही आणि पटकन रेसिपी पण होते। बघा आता मी इथं चांगले असं परतवत राहायचं, याला मस्त मिक्स करून घ्यायचं। बघा छान असं रताळू परतत आहे आणि हळूहळू सगळ्या रताळूचा कलर पण चेंज झालाय। आता झाकण ठेवूया। बघा आता इथं मी 5 मिनिटं झाकण ठेवलेलं होतं आणि बऱ्यापैकी रताळू आपले लवकरच शिजतात, बारीक बारीक काप असल्यामुळे लवकर शिजलेत। आणि त्याच्यानंतर ह्या रताळूला थोडीशी गोडी कमी होती, म्हटलं चला 2 चमचे अशी साखर टाकून घेतली। तर साखर असेल तर साखर टाका, गूळ असेल तर गूळ टाका, तुम्हाला जे आवडत असेल ते टाका। तर मी इथं साखर टाकून घेतली 2 चमचे। याला आता थोडंसं मिक्स करायचं आणि परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। बघा इथं मी 5 मिनिटं झाकण ठेवलेलं होतं आणि छान असं साखर पण अजून जास्त मी विरघळवून नाही दिली, कारण खाताना पण थोडंसं छान वाटेल। अशा पद्धतीने मी आज रताळूचे काप बनवले आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा।